आमदार संजय शिरसाट आपल्यासोबत आहे. आपण याची थेट बातचीत करणार आहोत. नुकतीच एक घटना घडलेली आहे. भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अमित शहांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भात ते गेले होते. मात्र त्या ठिकाणी काँग्रेसचे काही पदाधिकारी समोर आले आणि पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. मुंबईमध्ये ही सगळी घटना घडली आहे. प्रकरण अत्यंत गंभीर झालं आहे. हे लोन पेटत चाललं असं म्हणावं. बघा, आता जे काही वक्तव्य केलं त्याबद्दलचा अमित शहाने जे वक्तव्य केलं त्याबद्दलचा खुलासा ते स्वतः करत आहेत. बाबासाहेबांच्या नावावर इतर लोक जे काही काँग्रेस असेल इतर लोक आहेत ते राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सर्वात जास्त त्रास जर कोणी दिला असेल बाबासाहेबांना ते काँग्रेसवाल्यांनी दिलेला आहे. म्हणून त्यांना तो नैतिक अधिकार पण पोचत नाही. बाबासाहेबांचं नाव घ्यायची त्याची लायकी पण नाही आहे. बाबासाहेब एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व होतं की त्यांची बरोबरी हे कोणी करू शकणार नाही आणि म्हणून राजकारणासाठी बाबासाहेबांचा वापर करणं हे गैर आहे. म्हणून आता जे काही घटना त्याच्या अनुषंगाने जे होत आहेत ते महाराष्ट्रासाठी योग्य नाही आहे. घटनेचा आदर हा प्रत्येकाने केला पाहिजे आणि बाबासाहेब हे समजून घेण्यासारखं नाही तर बाबासाहेब हे आत्मचिंतन करण्याचा मोठा विषय आहे. म्हणून त्याच्यावर त्यांचं नाव घेऊन जे राजकारण करतात त्याला धडा हे लोक देतील. नक्कीच. पण भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर जो लाठीचार्ज झाला आहे, सरकार महायुतीचं आहे पण त्यात तरी देखील अशा पद्धतीनं लाठीचार्ज होतोय, काय म्हणाले याला? बघा, लाठीचार्ज झाला म्हणजे कोण कुणाशी एकमेकाशी भिडत असेल त्या टायमाला कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या जाती धर्माचा हे पाहणं सरकारचं काम नाही. सरकारने त्याच्यावर बंदोबस्त करणं, त्याला पायबंद करणं हे सरकारचं काम आहे. म्हणून भाजपचा कार्यकर्ता म्हणून त्याला लाठी मारायची नाही, काँग्रेसचा म्हणून मारायचं ही नीतिमत्ता आमची नाही आहे. सर्वांसाठी असलेले सरकार आहे हे त्याच्यातून तुम्हाला दिसून येते. तुम्हाला बेळगाव असं हवं असेल तर मग मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी काँग्रेसच्या एका आमदारांनी केली. या सगळ्या प्रकरणाकडे कसं पाहता? याचं उत्तर खरं तर उबाठान दिलं पाहिजे. जे उबाठा जे बोलत होतं ना, निवडणूक आले का मुंबई तोडण्याची भाषा करतात. मुंबई तोडणार आहे, हे लुटणार आहेत. आता काँग्रेसचे आमदार जेव्हा बोलायला लागले यावर उबाठा गटाची काय भूमिका आहे ही त्यांनी स्पष्ट केली पाहिजे. आणि म्हणून हे मुंबई कोणी तोडू शकणार नाही, कोणाचा बापही तोडू शकणार नाही. ही आमची मुंबई आहे, महाराष्ट्रातच राहणार आहे. याला कोणी व्यक्त करायची कोणाची ताकदही नाही. मुंबईवर आमचा अधिकार आहे, हक्क आहे असं सुद्धा हे आमदार म्हणाले. त्यांचा कसला अधिकार आहे? मुंबईवर या मराठी माणसाचा अधिकार आहे, हक्क आहे आणि मुंबई ही महाराष्ट्राची आई आहे, जननी आहे. म्हणून आम्ही त्याच्याकडे एक आगळेवेगळ्या महत्त्वाने पाहतो आणि याला तोडायची भाषा जर कोणी करत असेल तर त्याला त्याची जागासुद्धा दाखवू. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला रिप्लाय फाईल केला आहे आणि त्यामध्ये त्यांनी एक विधान केलं की अजितदादाही भविष्यामध्ये मुख्यमंत्री होऊ शकतात. या विधानाकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? याबद्दलची भूमिका नेमकी शिवसेनेची काय आहे? अरे, भविष्यामध्ये कोणी मुख्यमंत्री होऊ शकतो. देवेंद्रजी बोलले तर ते बोलले ना, तर त्यात काय वावगं घेण्यासारखं काय? भविष्यात मलाही मुख्यमंत्री होऊशी वाटतं. म्हणजे काय, स्वप्न प्रत्येकजण पाहतो. ज्या टायमाला उतरेल त्या टायमाला त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. म्हणून याला इझी घ्या. जेव्हा ज्याच्या नशिबात जेव्हा लिहिलेलं असेल त्या टायमाला ते मिळेल आणि त्या टायमाला प्रत्येकजण त्याचा सत्कारही करते. मी पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयावर येतोय. यावरून राजकारण आता रंगतंय का आणि हे सरकारच्या पत्त्यावर पडतंय? हे लोन पेटत चाललंय का? सरकारसाठी अडचणीचा विषय ठरतोय हा? कारण शिवसेनेकडून पण आता प्रति आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं. नाही, प्रति आंदोलन वगैरे नाही. आम्ही बाबासाहेबांच्या भूमिकेशी सहमत आहोत. घटनेशी आम्ही बांधील आहोत. घटना ही आम्हाला सर्वोच्च आहे. परंतु त्याच्या अनुषंगाने काँग्रेसवाले जे जातीमध्ये तेढ निर्माण करत आहेत. अनेक यापूर्वीच्या घटना जर तुम्ही पाहिल्या असेल तर बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबनासुद्धा काँग्रेसवाल्यांनी केलेली हे अनेक ठिकाणी तुम्हाला सिद्धसुद्धा झालेलं आहे. म्हणून आम्ही त्यांना विरोध करतो, त्या काँग्रेसवाल्यांना. आम्ही बाबासाहेबांच्या विरोध करण्याचा प्रश्न येत नाही. बाबासाहेब हे आंबेडकर हे आमच्यासाठी दैवत आहेत. तुम्ही पण आता नागपूर दीक्षाभूमीला जाऊन आलात. त्या ठिकाणी सहकुटुंब तुम्ही तिथे नमन देखील केलेलं आहे दीक्षाभूमीमध्ये. तुमच्या भावना काय आणि तुमच्यासाठी तुम्हाला उमगलेले बाबासाहेब म्हणजे काय? बाबासाहेबांनी आम्हाला माणूस बनवलं. हे सर्वात मोठं आम्हाला मिळालेलं हे त्यांच्यापासूनचं योगदान आहे. आज मी या ठिकाणी जो उभा आहे तो बाबासाहेबांमुळे उभा आहे, त्यांच्या घटनेमुळे उभा आहे. म्हणून ते आमचं दैवतच आहे. म्हणून त्याचा अपमानही आम्ही सहन करणार नाही आणि कोणी करत असेल तर त्याला ते रोखल्यापासून सुद्धा आम्ही राहणार नाही. बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.